बोलून कशाला म्हणतात, काला काय आहे हे जरा ऐका आणि एका तासात मुकळ काय गप्पा मारतात मला, माझी काही हरकत नाही. 1 तास बरं का. शिस्तीच्या मायवाले पोरं बोल नका रे वागव, पटापटा लग्न होते तुमची. बोललात की माझ्या गाडीत जागा आहे बघा. विठ्ठल दोन सुंदर मृदंग वादक आहेत, कृपया एकमेकाकडे बघून वाजवा. तुमची गाडी चालायची रस्त्यानं बैल गाडी जायची कटाने होऊ नये. उत्तम श्रोतृवर्ग, माता मौल्या, सुंदर नियोजन आहे, वाजवणारे सुंदर आहे, भजनी मंडळी सुंदरी. आता काही प्रत्येकाची माझी ओळख नाही, सगळे ग्रामस्थ मंडळ परिसरातली पंचकृषीतली भजनी मंडळी असतील असा अनुमान. तुमच्या दर्शनाचा योग ज्यांच्या मुळाला ते परमस्नेही गोविंद महाराज, त्याचप्रमाणे गायनाचार्य हरिभक्तीप्रेम विष्णू महाराज, पुरुषोत्तम महाराज, शिवाजी महाराज, गावातले कीर्तनकार हरिभक्तीप्रेम महादेवजी महाराज, बाकी सगळी मंडळी आहे. आमच्या बरोबर आलेले बाळू महाराज, मला शोभतील अशी 2-2 चौकर आहेत. उत्तम सगळं नियोजन आहे. 1 तास चिंतन आहे का आता. विठ्ठल अभंग तुकोबाचा काला प्रकरणातला आहे. काल्याच्या संबंधाला महाराजांनी काही अभंगामध्ये प्रतिज्ञा केली. आता काला हा शब्द संप्रदायात विशेष आहे बघा. काल्याला किंमतही विशेष आहे आणि काला शब्दही विशेष आहे. एक वाक्य वापरतो, जरा लक्षात घ्या. संसाराची सांगता नेहमी पश्चातापात होते. संसाराची सांगता नेहमी पश्चातापात होते आणि परमार्थाची सांगता नेहमी प्रसादानं होते. कळतंय तुम्हाला? संसार संपताना पदरात पडतो त्याला पश्चाताप म्हणतात आणि सप्ताह संपताना पदरात पडतो त्याला प्रसाद म्हणतात. विठ्ठल दोन गोष्टी आहेत का. संसारानंतर हातात पडतो तो पश्चाताप दुःखाला कारणीभूत आहे आणि परमार्थाच्या अंती जो प्रसाद मिळतो तो आनंदाला कारण. लग्न झाले हातवारी करा बरं. एवढे संदेश काय गाव एवढे जे लग्न झाले दोघा ठिकाणी हातवारी केली म्हणजे हातवारी करावा एवढा सुद्धा आनंद संसारात नाही. एवढा काय पश्चाताप आहे. पश्चाताप संसाराची नेहमी सांगता पश्चाताप होत असते आणि काला नाम सप्ताह नाम परमार्थ याची सांगता नेहमी प्रसाद उत्पन्न होत असते. काला काला म्हणजे काय. काला म्हणजे प्रसाद. आता नावं वेगवेगळी आहेत पण प्रसादच बरं का. मुस्लिमाच्या दर्ग्यात गेलात तर प्रसादच पण नाव आहे मलिदा, प्रसादच. जगदंबेकडे गेलात देवीकडे प्रसादच पण नाव आहे शेरणी. आणि तोच इकडे वैष्णवात वारकऱ्यात आला प्रसादच पण नाव काय काला. काला प्रसादाची नावाची भिन्नता आहे पण काला हा शब्दच विशेष आहे. काला कशाला म्हणतात पण आहे का. 2 भिन्न जातीचे पदार्थ, 2 भिन्न वर्णाचे भिन्न वर्गाचे पदार्थ एकत्र येण्याची जी क्रिया आहे तिला म्हणतात काला. भाजीत भाजी मिसळली काला नसतो, भाकरीत भाकरी मिसळल्या काला नसतो, पण भाजीत भाकरी मिसळल्या की काला असतो. 2 भिन्न पदार्थ एकत्र केले की त्याला म्हणतात काला. आणि काला अर्थात प्रसाद. आता ही पुन्हा दुरुस्ती येते बघा. लोक म्हणतात कशाचा प्रसाद, काल्याचा प्रसाद. इथे चतुर्थी येते, काल्याचा नसतो, काला हाच प्रसाद असतो. साचीच म्हणायचं नाही, काल्याचा प्रसाद म्हणायचं नाही, काला हाच प्रसाद.
आणि प्रसाद कशाला म्हणतात? भगवान गीतेत म्हणाले, अर्जुना, दुःख जाण्याचं आणि सुख प्राप्तीचं सोपं सुलभ साधन आहे प्रसाद. प्रसादे सर्व दुःखानां अन्यस्योपजायते प्रसन्नते तसो ह्याशो बुद्धी पर्यवतिष्ठते. ज्ञानोबाय म्हणाले त्याच्याकडे, देख ही अखंडित प्रसन्नता, ज्यानं अखंड प्रसन्नता प्राप्त होते त्याला म्हणतात प्रसाद. तर प्रसादानं प्रसन्नता. सहस्रनामाचा श्लोक आहे, प्रसादानं प्रसन्नता. सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वभोग विश्वभोग विभुः. ऐका, सुप्रसादानं प्रसादानं प्राप्त होते त्याला प्रसन्नता म्हणतात. आनंद सुख म्हणजेच काला. विठ्ठल विठ्ठल. मनात समाधान, मनाचा आनंद, मनाला सुख कशाने प्राप्त होत असेल तर ते कार्याने प्राप्त होते, ते प्रसादाने प्राप्त होते. उदाहरण आहे का, सत्यनारायणाची पूजा माहित आहे का तुम्हाला? सत्यनारायणाची पूजा माहित आहे का? आता माहित नसेल, संन्यासी थोडीच आहे तुम्ही. त्या सत्यनारायणाच्या पूजेला प्रसाद असतो. कशाचा? कशाचा प्रसाद असतो? रव्याचा. हा, बोलत जा. सत्यनारायणाच्या पूजेला प्रसाद असतो रव्याचा. आता तो कसा बनवतात तर बारीक आहे का? मातावाले रेसिपी बरोबर आहे का बघा. गरा घ्यायचा, कढईत घालायचा, त्याच्यामध्ये तेल नाही तर तूप घालायचं, तो रवा भाजायचा आणि त्याच्यात साखर घालायची. झाला बघा प्रसाद. त्याच्यात पाणी नसते, काही नसते, कोरडाच करा, कोरडाच रवा असतो. त्याच्यामध्ये पाणी त्याच्यामध्ये साखर घातली की प्रसाद. असंच असते ते. आता हे बारीक आहे का? कोरडाच करा, साखर घातली की त्याला म्हणायचं प्रसाद. बारीक आहे का? एरवी एखाद्या दिवशी उगीच घरी बसावं, कढईत गरा घालायचा, तूप घालून तो गरा भाजायचा, त्याच्यामध्ये काजू बदाम वेलदोडे मनुके घालायचे, पाणी घालायचं. काय म्हणतात त्याला? शिरा. शिरा म्हणतात, शिरा. आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. काजू बदाम मनुके घालून, पाणी घालून, साखर घालून तयार केला जातो, त्याला म्हणायचं शिरा. आणि कोरडाच गरा भाजून त्यात साखर घालायची, त्याला म्हणायचं प्रसाद. कोणतं भारी आहे? प्रसाद भारी आहे का शिरा भारी? बारीक विचार करा. काजू बदाम घातले काय भारी आहे? तरी प्रसाद भारी आहे. तुमचंच म्हणणं खरं आहे का बरं? ऐका माझं उत्तर. काजू बदामाच्या शिऱ्यानं आमचं पोट भरतंय. काजू बदामाच्या शिऱ्यानं आमचं पोट भरतंय. पण नुसताच कोरडा करा, साखर घालून केलेल्या प्रसादानं आमचं मन समाधानी होतंय. संप्रदायात पोट भरण्यापेक्षा मन ज्यानं समाधानी होतंय त्याला प्रसाद म्हणतात. विठ्ठल. काद्याचा प्रसाद झाला. महापंगत पक्षी एक गाडीवाला रस्त्यानं चालला होता. त्यानं पंक्तीत वाढणाऱ्या एका मुलाला विचारलं, भाविक होता, विचार का रे कशाची पंगत चालली? म्हणजे आमच्या गावात काला झालाय, महाप्रसादाची पंगत आहे. गाडीतला माणूस भाविक होता, तो म्हणा का रे प्रसाद देतात का? थोडा द्या. पंक्तीत वाढणाऱ्या मुलाने एक द्रोण भर बुंदी लिहून दिली. या पण गंमत अशी झाली, त्या गाडीत माणसं होते 17 आणि प्रसाद किती होता? फक्त एक द्रोण भर. 17 जणांच्या वाट्याला एक एक घासे आला नाही हो. सगळ्यांनी दोन ते बुंदीचे खडे खाल्ले. गाडीतून 17 लोक उतरले आणि त्या प्रसाद आणून देणाऱ्या पोराच्या पाया पडले. बाबा उपकार झाला, तुझ्यामुळे आम्हाला काल्याचा प्रसाद खायला मिळाला. खरंच सांगा, एक घासभर प्रसादानं पोट भरतंय का? एक घासभर प्रसादानं पोट भरत नाही, एका घासानं आमचं मन भरतंय. लक्षात ठेवा. म्हणून बुंदी किती खातो याला किंमत नाही, प्रसाद थोडाच खातो याच्यात आम्हाला आनंद आहे. म्हणून आमच्याकडे प्रसादाला विशेष किंमत आहे बघा. अहो एरवी माणसं
चांगला सुवर्णाचा पदार्थ असला तरी खात नाही, पण प्रसाद म्हटलं की तोंडात अनमोल किमतीची तंबाखू फुकून देतात पण प्रसाद, बरोबर आहे ना? एरवी लोक म्हणे नाही चहा प्या, नाही तंबाखू खायची, प्रसाद घ्या म्हणल्याबरोबर आहे ती फुकून देतो बाबा. 1 पुडी 20 रुपयाची वाटोळी झाली तर झाली, प्रसाद खातो का? पुडीपेक्षा प्रसादाला, कारण ही तुलना होऊ शकत नाही. का सांगायचं? लोकांना आवडते म्हणून सांगावं लागायचं. राजाचा प्रसाद विशेष राजा हो, इतका विशेष आहे. भागवतामध्ये 12 स्कंद 335 अध्याय, 18,000 श्लोक लिहिलेले असताना भगवान कृष्णाचं चरित्र वर्णन करताना काला किती विशेष आहे, तो किती दुर्मिळ आहे. कृष्णासारख्याला त्याच्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच करता, कृष्णाने एकदा केला असं नाही म्हणायचं, कृष्णासारख्याला एकदाच करता आला, इतका दुर्मिळ काला. पण आम्ही वैष्णवाच्या वारकऱ्याच्या संगतीचा परिणाम असा झाला की आम्हाला वर्षाच्या वर्षाला काला. हा काला विशेष आहे. विशेष हा लाभ विशेष साधूच्या संगतीमध्ये काला सहज प्राप्त होतो, तो विशेष आहे. काला म्हणजे नुसत्या 2 गोष्टी एकत्र होऊन नाही. काला महाराज म्हटले हा देवाचा प्रसाद आहे. कशाचा प्रसाद आहे? देवाचा प्रसाद आहे. या प्रसादानं अनेकाचं जीवन उज्ज्वल झालं. या प्रसादाचं महत्व अनेकांना कळालं. ब्रह्मदेवासारखे, इंद्रासारखे, चंद्रासारखे या प्रसादापासून लांब गेले. वैष्णवाला हा काला कळाला. महाराजांनी असं वर्णन केलंय, देवाच्या प्रसादे करारे पूजन वाद कोण कोण तुका म्हणे काला एकत्र होण्याच्या क्रियेला काला म्हणतात. काला हा देवाचा प्रसाद आहे.
पदार्थ एकत्रीकरणाचा काल आहे. थोडं अजून पुढे सांगतो. काल्याचा प्रसाद उष्ट असतो. कसला असतो ते मगाच प्रमाण त्याच्याकडे प्रमाण खाण्याचं तुम्हाला देवाचा प्रसादी करारी भोजन वाद कोण कोण अधिकारी ते ब्रह्मादिकासी दुर्लभ उच्चिष्ट नकामांगीत ब्रह्मशी. उच्चिष्ट शब्द आहे ना हा महत्वाचा. काल्याचा प्रसाद भगवून त्याचा उष्ट असतो. महाराज काल हा उष्ट आहे पण शास्त्र असं म्हणते उष्ट खाऊ नये आणि उष्ट खाऊ घालू नये. 5-6 प्रकारचं अन्न खायचं नसते. शिवपुराण ऐकलं तुम्ही? शिवपुराण ऐकलं नाही? लय महाराज फोडून सांगत आहे. घरी सगळं तुम्हाला काही येत नाही. पण शिव महापुराणात आलंय कोणतं अन्न खाल्लं पाहिजे कोणतं खाल्लं नाही पाहिजे. वाईट ज्या अन्नाला लाथ लागली ते अन्न खायचं नाही. ज्या अन्नात केस निघाला अपवित्र खायचं नाही. जे अन्न ओलांडलं गेलं खायचं नाही. ज्या अन्नावर कुत्र्याची कावळ्याची रजस्वलाची नजर पडली खायचं नाही. आणि जे अन्न उष्ट आहे ते अन्न खायचं नाही. अशी 5-6 जातचं अन्न खायचं नसते. माणसाची बुद्धिमती भ्रष्ट होत असते. स्मृती भ्रंशात बुद्धीना असे म्हटले गेले. उष्ट खायचं नसते आणि उष्ट खाऊ घालायचं नसते म्हणतात. काला तर उष्ट असेल आणि तसं म्हणजे 5 गोष्टी असेल. 5 गोष्टी अपवाद आहे का? काही गोष्टी खायच्या नसतात पण अपवाद. उदाहरणार्थ काय काय उच्चिष्टम शिवनिर्माल्यम काय वमनम शिवकरपटम काकविष्टाते पंचेते पवित्राते मनोहरा. उष्ट खायचं नाही. अजून मड्याच्या अंगावरचा कपडा हात लावायचा नाही अपवित्र असतो. उष्ट अपवित्र आहे. मड्याच्या अंगावरचा कपडा अपवित्र आहे. ओकारी उलटी अपवित्र आहे. महादेवाचं निर्माल्य अपवित्र आहे. आणि कावळ्याची विष्ठा अपवित्र आहे. कावळ्याची विष्ठा अपवित्र आहे. कावळ्याची विष्ठा पाहिल्यावर लोक लांबून जायचे. अंगावर पडल्यावर स्नान करावं असं वर्णन आलंय शास्त्रात. तसं कावळ्यात 6 अशुभ लक्षण आहेत. आता ते सांगितलं असतं पण काला लांब राहतो. कावळ्याची विष्ठा अशुभ आहे महाराज. अपवित्र आहे. पण बारीक आहे का कावळ्याची विष्ठा जरी अपवित्र असली तरी त्या विष्ठेतून होणारं वड पिंपळ मात्र पवित्र आहे. कळलं तुम्हाला? कावळ्याची विष्ठा पवित्र आहे पण त्याच्यातून होणारा वड पिंपळ उंबर देवाच्या विभूती आहे. त्याला अपवित्र म्हणून चालत नाही. उलट त्याच्या जवळ गेल्यास लोक पवित्र होतात. हे अपवाद आहे. कागाचे आलिष्टे जन्म पिंपळाशी पांडव कुळाशी दोष नाही. कावळ्याच्या विषयी जन्माला आला तरी वड पिंपळ उंबर अपवित्र होत नाही. अपवाद. अजून मड्याच्या अंगावरचा कपडा अपवित्र असतो. हात लावू नये. मड्याच्या अंगावरचा कपडा हात लावू नये. पण सध्या बाजारात सगळ्यात महाग कपडा आहे मड्याच्या अंगावरचा. सगळ्यात महाग त्याला म्हणतात रेशीम कपडा. हा ते आळी मारावं लागते त्याच्यात आणि ते मड झाल्यावर ते मेल्यावरच कपडा तयार होतो. बरोबर आहे. ते कोणत्या दिवसात त्यांना माहित आहे. मड्याच्या अंगावरचा कपडा आहे.
पण सगळ्यात महाग आहे. मग तिथं अपवित्र म्हणायचं नाही. एरवी अपवित्र आहे पण तू मात्र अपवित्र नाही, अपवाद. कावळ्याच्या विषयीचा पिंपळ अपवित्र होत नाही. खोसल्याचा तो धागा मळ्याच्या नावाचा कपडा आहे पण अपवित्र नाही, तो अपवाद आहे. पुढायचा महादेवाच्या पिंडीवर जर आज बेल वाहिला, तुळस वाहिली, तांदूळ वाहिले, पाणी टाकलं, याच टाकलं पवित्र असते, दुसऱ्या दिवशी अपवित्र होत असते. म्हणून महादेवाची पूजा करणारे देव बाप्पा ब्राह्मण मंडळी आंघोळीच्या अगोदर महादेवाचं मंदिर स्वच्छ करतात. महादेव आंघोळीच्या अगोदर त्याच्या अंगावरची बेल फुलं काढतात आणि आंघोळ करून येऊन पुन्हा पूजा करीत असतात. कालच्या बेलाला कृष्णाला महादेवाच्या अंगावरच्या हात लावला की माणूस अपवित्र होत असतो. हे जरा ध्यानात धरा. बायांनी महादेव येडा त्याला कसं द्या. मी आता वैजनाथ बघत असतो आमच्या तिकडं. तुम्हाला सांगतो बाया जागचं उठणार. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणजे रस्ता का पलीकडे तुझ्या बापाचा महादेव. दोघीच्या भांडणात मी तर घाबरून लांबूनच हात जोडून म्हणून महादेवा तूच कसा सण होतो जेव्हा तुला झाले महाराज. श्रद्धा असली पाहिजे. चला राम महादेवाच्या पिंडीवरचा कालचा बेल तुळशी अपवित्र होत असते. हा पावायचा नसतो. मला बारीक आहे का बसा खाली बसा बाबा, उठू नका. महादेवाच्या पिंडीवरच्या बेलाला तुळशीला हात लावायचा नाही, पवित्र आहे. पण महादेवाच्या अंगावरची गंगा अपवाद आहे, ती कधीच अपवित्र होत नाही. उलट तिच्यामध्ये स्नान करून तिचं नाव घेऊन लोक पवित्र होतात. अपवाद आहे. काकविष्ठेचा पिंपळ अपवाद, रेशमाचा कपडा अपवाद, तसं महादेवाच्या पिंडीवरचा निर्माल्य जमत नाही पण गंगा त्याला अपवाद. अजून आहे का? अजून काय गोष्टी? वमनम उलटी अपवित्र आहे. उलटी महाराज खावीशी कशाला? पावीशी वाटत नाही. वाटते का पावीशी उलटी? वाटत नाही महाराज, अपवित्र आहे. पण महाराज उलटी सारखं औषध जगात दुसरं नाही. देवाच्या अभिषेकाला चालते उलटी आणि माणसं चाटू चाटू खातात उलटीला. काय म्हणतात त्याला? हा अरे मधमाशीची उलटी. काय मधमाशीची उलटीच की अपवित्र आहे पण मधमाशीची उलटी अपवाद आहे. चार गोष्टी सांगितल्या तुम्हाला. महादेवाच्या पिंडीवरचं निर्माल्य गंगा अपवाद, मध अपवाद, रेशमाचा कपडा अपवाद, पिंपळ उंबर अपवाद. आता आपल्या अभ्यासाला आपल्या कामाचं आलंय, आजच्या अभंगात आलंय ते सांगतो. उष्ट खाऊ नये. उष्ट अपवित्र आहे पण अपवाद. काय अपवाद आहे? गाईच्या वासराला उष्ट केल्याशिवाय गाय दूधच देत नाही. आणि मग ते दूध उष्ट म्हणायचं का? ते देवाच्या अभिषेकाला चालतंय. किती मोठा महाराज असला तरी म्हणते दूध चहा घेत नाही पण काय पितो? दूध पितो. उष्ट जमते का नाही म्हणतात? अपवाद आहे. आम्ही पितो काय नवल? जगाच्या मालकानं ज्याचा काय जन्म झाला दुधातच खेळला, उष्टच खात होता. गोपाळाचं उष्ट खाल्लं त्यानं. का सांगतो? अपवाद. गाईचं उष्ट खावं लागतंय, साधूचं उष्ट खावं लागतंय, देवाचं उष्ट खावं लागतंय. महाराज खावं नाही, मागून खावं लागतंय. गोपाळाचं उष्ट खात होता. पाहता गोवळे
हाय त्यांची उष्टावळी जगाचा मालक गोपाळाचं उष्ट खातो, उष्ट खात नाही महाराज, प्रसाद खातो प्रसाद. साधू उष्ट खाल्लं पाहिजे. मग राम नाम उष्ट्याचे भोजन करते महाराज. साधूच्या रांगेत प्रसाद उष्ट असतो, देव उष्ट खातो महाराज. हा काल्याचा प्रसाद फार विशेष आहे. उष्ट असला तरी ब्रह्मानंद प्राप्त करून देणार. बरं एका शब्दाचं उत्तर द्या. पुढे बघायला सरपंचाचं पद किती दिवसाचं? 5 वर्षाचं. हा आमदाराचं 5 वर्ष, खासदाराचं, पंतप्रधानाचं सगळं चांगलं. सगळ्याची पद 5 वर्षाचे. बरे सुखरूप आहेत का दुःखरूप आहेत? हा गाडीवर सुख वाटतंय असं असं वाटत बिचारायला. एरवी कसे येते दुःखरूप आहेत. नाशवान का अविनाशी? कसे येत नाशवान आहे. आता बारीक आहे का? 5 वर्षाचं पद आहे, नाशवान आहे, दुःखरूप आहे. पण अशा पदाकरिता सुद्धा मोठे मोठे माणसं म्हणतात मी पुन्हा येईल. बरोबर आहे नाही? परत आहे का? 5 वर्षाचं दुःखाला कारणीभूत नाशवान असलेलं पद, अशा पदाकरता मोठे मोठे माणसं म्हणतात मी पुन्हा येईल. मग अविनाशी सुखरूप कार्याकरता आमचे तुकोबाला येऊ म्हणजे तू कुठं बिघडतो? आणि मग तुकोबाने हा सुद्धा लक्षात ठेवला असतो. महाराज म्हणजे असे संसाराच्या नाशक्या कुठच्या पदासाठी लोक येऊ म्हणायले तर मी कार्यासाठी येतो म्हणजे तुकोबा असं पहिलं.
काला कौदैवात. आता येऊ शब्दाबद्दल येत नाही त्याचं चिंतन ते सांगत नाही. महाराज म्हणले आम्ही काल्या करता पुन्हा जन्माला येऊ. महाराज आमची एक शंका आहे. काय? जर काला खाण्याकरता तुम्हाला उद्या यायचंच आहे, आज जाऊच नका ना. उद्या जर काल्या करता यायचंय तुम्हाला, आज जाताच कशाला, जाऊ नका. मृत्यू लोकांचा नियम येईल त्याला जावं लागतंय. हा नियम मला पाळायचा म्हणून मला जायचंय आणि काला खायचाय म्हणून मागं यायचं. 2-3 शंका आहेत, 2-3 उत्तर आहेत. नांदूच नाही. चला लोकांनी पुन्हा विचारलं, महाराज तुम्ही म्हणता काल्या करता पुन्हा यायचंय, आता जायचंय, किती धावपळ महाराज तुमच्या जीवाची. आता जा 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 पुन्हा काल्या करता परत यायला कुठे जाणार महाराज तुम्ही? महाराज म्हणजे आम्ही वैकुंठला जाणार आहे, आमचं घरच वैकुंठ आहे. मग महाराज इथून वैकुंठाला जायचं, पुन्हा काल्या करता परत यायचं. आमची एक विनंती आहे महाराज तुम्हाला, इथून जाण्यापेक्षा आणि वैकुंठहून काल्याकरिता परत येण्यापेक्षा तुमचा काला तर वैकुंठात करा ना. महाराज म्हणजे वैकुंठात काला केला असतो, पण वैकुंठात असं नाही. वैकुंठ ऐसे नाही, महाराज वैकुंठात केला असता म्हणजे, पण वैकुंठात असं नाही. शब्द बारीक आहे का? वैकुंठी तो काहीच नाही असं नाही म्हणले महाराज. वैकुंठात सर्व काही आहे, पण वैकुंठी तो आईशी नाही असं नाही. गाव बकळ येतं पण आईशी नाही. माणसं भरपूर आहेत पण आईशी नाही. आईशी हे किंमत आहे शब्दाला बघा. महाराज म्हणजे वैकुंठात सगळं आहे, पण वैकुंठात असं नाही. वैकुंठात असं नाही म्हणून तुम्ही काला करण्याकरता इथं येणार, तो काला करणार नाही. आता मानव एका प्रश्नाचं उत्तर द्या. चोरून खाण्यात मजा आहे का वाटून खाण्यात? ए बायो कशात मजा आहे? चोरून खाण्यात का वाटून खाण्यात? औषध काय येऊ द्या. त्या वसुदेवानं कृष्णाला पावसात नेलं होतं. कंटाळा येत नाही ना अजून अर्धा घंटा. पावसाचं वातावरण जागा खराब होईल. पावसात ऐका सर का पुढं सर बोलू नका, नुसतं पुढं सर महाराज ऐका. काला वैकुंठातून येऊन करणार, एकटे खाणार का वाटून खाणार? महाराजांनी वाटून खाणार. अभंगाचं तिसरं
एकमेकाला खाऊ घालणार. आता अभंगातले शब्द गोड आहेत. एकमेका देवमुखी सुखी भागो हुंमरी. आता या प्रमाणाचा अर्थ करताना पदजन्य देणं करायचं बरं का. त्याला वाईट आहे का. शब्दाचे अर्थ 2-3 प्रकारे होत असतात. एक क्रियाजन्यता, एक क्रियाजन्य अर्थ म्हणायचं, एक पदजन्य अर्थ म्हणायचं आणि ध्वनिजन्य अर्थ म्हणायचं. क्रियाजन्य अर्थ म्हणजे क्रिया केली की अर्थ होतो. शब्द नसतात पण नुसती क्रिया असते आणि क्रिया केली की अर्थ कळतो. उदाहरण तुमच्यात उदाहरण बरं का. मी त्याचा भानगडीत नाही पण तुमच्यात उदाहरण. क्रिया केली की अर्थ कळतो. शब्द नाही ऐका शब्द आहेत का पण अर्थ कळला का नाही. काय पाहिजे वा शब्द नाही तर पद नाही. काय आहे नुसती क्रिया. त्याला क्रियाजन्य अर्थ म्हणायचं. क्रिया पाहिली की अर्थ कळतो. क्रियाजन्यता. पुढे काही ध्वनिजन्य अर्थ असतात. रस्त्याला निघाला कानावर ध्वनी पडला. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव. सरळ म्हणूच का हे कानावर पडलं की समजून जायचं बैल झोपायचं आलं. बरोबर आहे का. काय मग लग्न काय तुम्ही पाहायला गेला नाही तिथं कानावर काय पडलं. ध्वनी आवाज पडला. त्याला म्हणायचं ध्वनिजन्य अर्थ. आवाज ऐकला की कळतं हे काय चाललंय. ध्वनिजन्य अर्थ. क्रियाजन्य अर्थ. आणि आजच्या अभंगाचा जर क्रियाजन्य अर्थ केला क्रिया होता एकमेका देवमुखी. क्रिया कामाचे नाही भांडवलते महाराज. पदजन्यता अर्थ एकमेका देवमुखी. पदजन्यता घ्यायची. एकमेकाने एकमेकाला खाऊ घालायचं. आणि हुंमरी म्हणजे गोंधळ बरं का. हुंमरी म्हणजे धिंगाणा. आनंद झाला माणूस गोंधळ घालीत असतो, धिंगाणा घालीत असतो. आता रामायणात वर्णन आलेलं असं रामकृष्ण जाऊ दे तुला. तुकोबा म्हणले मी काला करू आणि धिंगाणा घालू, खेळ खेळू, गोंधळ घालू, त्या आनंदामध्ये आम्ही बागू नाचू. महाराज ठीक आहे कळालं. काला करण्याकरता येणार, एकमेकाला वाटून काला खाणार, पण तो काला करणार वाळवंटामध्ये करणार. पाऊस गेला वाटतं का ऊन पडलं. लंगुटीवाल्याला सगळेच भीतीत महाराज. लंगुटीवाला ओरिजिनल असतात भीती म्हणतात. ते डिरेक्टर बाबुरे एक बोलले तर घरी जातात. ऐका असं रामकृष्ण कधी कुठं झाले निघा. ऐका वाळवंटामध्ये भगवान काला करता येतो. वाळवंट शब्दाचा भागवतामध्ये बोट केला बारीक केला. भगवंतानं सगळ्या गोपीसह रास क्रीडा केली बघा वृंदावनामध्ये.
का याच्याकडे अश्विता म्हणून पाहायचं नाही, ज्याच्यामध्ये अपेक्षा नसते, भावना वासना नसते, त्याला लीला म्हणत असतात. ज्याच्यामध्ये अपेक्षा वासना असते त्या गोष्टीला मग काय क्रीडा म्हणत असतात, काय दुसरं काही म्हणत. आणि हे याच्यामध्ये रास लीला आहे, अपेक्षा नाही वासना नाही काही नाही, निस्सीम प्रेम आहे. आणि गोपी कृष्णाशी एकरूप होण्याकरता वृंदावनामध्ये जमा झाल्या. आता आमची अशी घराण्याला हे जमा आहे गरीब आहे, आम्ही गवळण म्हटलं, गोपी म्हटलं की आम्ही अशा गोपी समजतो, या जगाच्या त्या गवळणी समजतो आम्ही. मी त्या गोपी मानत नाही, माझी चिंतन आहे का, ते अभ्यास आहे का माझा, एका लक्षात घ्या. गोपी कोणी स्त्री नाही, गवळण कोणी पुरुष नाही, तो कोणी महाराज नाही, मनाची चित्ताची अवस्था आहे. भगवंतावर जिथे निस्सीम निरागस प्रेम होते त्या अवस्थेचं नाव आहे गोपी, त्या अवस्थेचं नाव आहे गवळण. एकानं नारदाला विचारलं, हो नारदा, प्रेम प्रेम म्हणजे काय सांगा ना दादा. नारदांच्या मुखातून शब्द निघाले, अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम. ज्याच्याबद्दल बोलता येत नाही त्याला प्रेम म्हणतात. हो नारदा, काहीतरी सांगा, प्रेम कशाला म्हणतात. मग नारद म्हणाले, मुखास्वादनवत, मुक्या माणसाला साखर खायला द्यावी आणि चव विचारावी, सांगता येत नाही, प्रेम सांगता येत नाही. नारदा, तरी आम्हाला सांगा, प्रेम कशाला म्हणतात. आता नारदाचे डोळे पाणावले, वृंदावनाकडे हात केला आणि सांगितलं, यथा व्रज गोपिकाना. या गोपीचं जे कृष्णपणावर आहे ना, याला म्हणतात प्रेम. जे निरागस आहे, निस्सीम आहे, भावना रहित, वासना रहित आहे, अपेक्षा रहित आहे, असं जी काही अवस्था आहे चित्ताची, त्या प्रत्येक चित्ताला गोपी म्हणतात. ती अवस्था पुरुषाला होऊ शकते, स्त्रीला होऊ शकते, मनुष्याला, माणसाला, साधूला, जनाला, कोणालाही. चित्ताची मनाची अवस्था भगवंतावर निश्चिम प्रेमाची अवस्था आहे. अशा जेवढ्या निरागस प्रेमाच्या गोपी आहेत त्या कृष्णा करता एकरूप झाल्या, वृंदावनामध्ये हातात हात धरून नृत्य करायला लागले. रास लीलेचा प्रसंग कैलास आपल्या म्हाताऱ्याला वाटला आपण गेलं पाहिजे. कोणाला कोणाला महादेवाला. महादेवाला, पार्वती मला रास लीला पाहण्याकरता जायचं ग. पार्वती म्हटली, माझं तिथं धोत्राला परमिशन नाही. मग तिथं जायचं असेल तर तुम्हाला लुगडं नसतं. माझं मला ते आवडत नाही, इथं देवाला जायला काहीच समजत नाही. वळणीवंत फाटकं लुगडं घेतलं, भगवान शंकर लुगडं नेसलं, जटा सोडल्या लिहिणी घातली देवानं. आणि महादेव रास क्रीडा पाहण्याकरता, आनंद घेण्याकरता त्या वृंदावनामध्ये आला. हातात हात धरून भगवंताशी नृत्य करायला महादेव. जरा बारीक आहे का गड्या, नाचणारी गोपी आणि जी उगत घालणारा बाबा भगवंताच्या लक्षात आला. आणि नाचणाऱ्या देवानं नाचता नाचता महादेवाच्या लुगड्यावर पाय दिले. आता ज्या माणसाला धोतर नेसा येत नाही त्याला धोतर नेसावं, त्याचं ते धोतर निष्ठावं. ते काय फिजिटी असते ती त्याच्या जीवाला. ते हातात असं धरते, सगळ्या गुंग विचारते, तुम्हाला नेसा येतं काही विचारते. आवड असते मला ते करता. ते महादेवाचं सोडून निष्ठलं आणि तिला धोतर असं तुम्हाला विचारायचं, तुम्हाला येते का सर, तुम्हाला येते का. शेवटी कृष्ण परमात्मा जवळ, देवा कुठे कुणीकडे म्हणजे अर्थ रास पाहण्याकरता तुमचा इथं अधिकार नाही. चला निघा. इथं निरागस प्रेमाच्या निश्चित प्रेम, त्याला गोपी म्हणतात, त्यांचं काम आहे. चला जा. महादेव खजील झाले, निघून गेले. सगळ्या विश्वात, सगळ्या जगात महादेवाची पिंड आहे आणि महादेवाच्या पिंडीला, शिवलिंगाला वस्त्र कुठंच नाही. पण वृंदावनात गेलात तर महादेवाला लुगडं निषेधात, साडी घालतात महाराज, त्याला नंदी घालून त्याचा शृंगार करतात. त्याचं नाव आहे गोपेश्वर महादेव. गोपीचं रूप घेऊन आला होता महादेव. गेलात का वृंदावनात कधी, गेलात तर बघून या. जे जाऊन आले पण बघितलं नाही ते जाऊ द्या. मी नेहमी म्हणतो, यात्रा साधू सगळं करावं लागत असते. येडपट असं जातात तुम्ही, ते दाखवीत नाही, त्याला धंदा पैसे कमवायचे असते, त्याला ते तुम्हाला दाखवीत नाही, काही दाखवीत नाही. ते म्हणते फक्त इतर कार्य मारवडी आपलं मारायची नालीच असते ती, दाखवीत नाही. साधू संन्यासाला सगळ्या गोष्टी दाखवत असते, इथे आहे तिथं ते कमवायचे. कुणाची भावना दाखवीत नाही, ओ भाव सांगायला. चला ऐका, महादेवाला परत पाठवलं. सगळ्या गोपी पुन्हा नाचायला लागल्या. पण सगळ्या गोपीच्या मनामध्ये एक भाव तयार झाला, याने महादेवाला परत पाठवले आणि आम्हाला घेऊन नाचतोय. अहम
अहंकाराचा भाव तयार झाल्याबरोबर भगवंतानं सगळ्या गोपीचा त्याग केला. एका महाभाव नावाच्या गोपीला घेऊन गेला भगवान. अदृश्याला नाव नाही तिचं भागवतात, तिला महाभाव गोपी म्हणतो भागवतात. या सगळ्याच्या कृष्णाचा विरोध दाखवून हे कान्हा, हे कृष्णा, हे श्री, हे श्री. 2 पावलं गेले होते, त्याच्या मागे निघाल्या सगळ्या गेल्या. एका झाडाखाली काही फुलं पडली होती, तिथून एकच पाऊल गेलं होतं, पुन्हा त्या पावलाच्या मागे निघाल्या. पुढे जाऊन पाहतात ज्या महाभाव गोपीला घेऊन कान्हा गेला होता ती रडत बसली. या तिच्या जवळ गेल्या. का ग, कुठे आमचा कान्हा? तुझ्या बरोबर आला होता ना, तो कुठे गेला तो आता? ती रडणारी महाभाव गोपी म्हणती, अगं तुम्हाला अभिमान झाला म्हणून त्यानं तुम्हाला टाकलं, मला घेऊन निघाला. इथपर्यंत आल्यानंतर त्यानं मला खांद्यावर उचलून घेतलं ग, पण इथं आल्यानंतर मलाही अभिमान झाला की सगळ्याला टाकून मला खांद्यावर घेऊन निघालाय. मला अभिमान झाल्याबरोबर त्यानं मलाही टाकलंय. कुठे गेलाय सापडत नाही. सगळ्या व्याकुळ झाल्या. हे कन्हैया, हे जगदेवी, कुठे गेलास रे? कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, मला या वनामध्ये एकटा सोडून आम्हाला सगळ्याला सोडून गेला असतो. देव वनात आम्हाला खायला उठलंय. सगळं उठलंय. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगी अंतरला माग ओढून पाणीपर्यंत निघून गेला असते. रडत होत्या. एक महाभाव गोपी जागी झाली. रडता रडताना ती सगळ्याला उद्देशून म्हणाली, ऐका ग, ऐका ऐका, मला वाटते भगवान आता वृंदावनात सापडत नाही. का बरं? वृंदावन ही ज्ञानाची भूमी आहे. वृंदावन ही ज्ञानाची भूमी आहे आणि भगवान ज्ञानाच्या भूमीमध्ये सापडणार नाही. कुठे सापडेल? यमुना भक्ती आहे आणि वाळवंट भक्तीची भूमिका आहे. भगवान आपल्याला भक्तीच्या जवळ सापडेल. सगळ्या गोपी उठल्या आणि वाळवंटामध्ये गेल्या. भगवान तिथे सापडले. भगवान इथे का आला? सांगितलं, तुम्हाला ज्ञानाच्या भूमिकेत घेऊन गेलो होतो वृंदावनात मी, पण ज्ञानाच्या भूमिकेत गेल्याबरोबर तुमच्या अंतःकरणात ज्ञानाचा अभिमान तयार झाला. मी तुम्हाला टाकलं, त्यागलं तुम्हाला, पण यमुना भक्ती आहे आणि भक्तीचा आश्रय आहे वाळवंट. आणि म्हणून मी वाळवंटात येऊन थांबलो. भगवान नेहमी भक्तीच्या आश्रयावर थांबतात. ही भक्तीची भूमिका वाळवंट आहे. म्हणून महाराज म्हणते आम्हाला काला करायचा, पण ज्ञानरूपी वृंदावनात नाही, आम्हाला काला करायचा भक्ती रूपी वाळवंटामध्ये. म्हणून तुका म्हणे वाळवंट बरे नीट विठोबा तुम्हाला
प्रसंग आहे. मग काला म्हटलं की लीला सांगितल्याशिवाय काला होत नसतो. तर वेळे कमी आणि एकच लीला जी तुकोबाच्या गाथ्यात आली. कुठं आली? तुकोबाच्या गाथ्यात भगवंताची अत्यंत शेवटची सगळ्यात शेवटची लीला आहे. का भगवान गोकुळामध्ये 11 वर्ष 53 दिवस राहिला. किती वर्ष? 11 वर्ष 53 दिवस भगवान गोकुळात राहिला. ही शेवटची लीला आहे. 11व्या वर्षातली लीला आहे भगवंताची. सगळ्यात शेवट. यानं अनेक खोड्या केल्या होत्या, चोऱ्या केल्या होत्या, अनेकाच्या घरी गेला होता. यशोदेला काही फरक पडला नाही. अनेक गवळणींनी गाणं गायलं, यशोदेला कधी लक्ष दिलं नाही. ही शेवटची अशी लीला भगवंताची. या लीलेमुळे यशोदा कंटाळली. या लीलेचं नाव यमाई श्यामाईची लीला. कोणती लीला आहे? यमाई श्यामाईची. तुकोबाच्या गाथ्यात आली. ऐका, गोकुळात अनेक गोपी कृष्णाचा वेड्या झालेल्या. कोणी सासा, कोणी सुना, कोणी लेकी. सासा स्वतंत्र जाऊन यायच्या, लेकी अर्ध्या स्वतंत्रात अर्ध्या पारतंत्र्यात येते म्हणून हाताला जाऊन यायच्या. सुना मात्र पूर्ण पारतंत्र्यात घरातून बाहेर जाता येत नव्हतं. देवाला पाहण्याकरता निमित्त करायच्या, बघून यायच्या त्याला. त्यावरून गोकुळामध्ये 4 अशा गोपी होत्या. भगवंताच्या निश्चित भक्त. त्यांना वाटायचं देवाला आमच्या घरी यावं. त्यांच्या मनाचा भाव असा की भगवंताला आमच्या घरी यावं, आम्हाला भगवंताची कांत भक्ती घडावी, आम्ही देवाच्या दासी पत्नी असाव्या आणि आमचा तो काही काळा पुरता का होईना पण मालक असावा. अशी कांत भक्ती घडावी अशी इच्छा झाली त्या गोपींची. भगवंताने मनोमन जाणून विचार केला, येतो म्हणजे तुमच्या घरी. आणि मग एके दिवशी 4 वाजता देवानं नाटक केलं. महाराज 80 वर्षाच्या म्हातारीचं रूप घेतलं. एका हातात काठी, एका हातात गरुड घेतलं. कमरेतून वाकलेला देव म्हातारीचं रूप घेऊन त्या दारातून निघाला. आता त्या सुना घरात राहायच्या आणि 4 सुना आणि 4 लेकरं. ती जांगशान म्हातारी दारात बसली. माऊलीचा शब्द. कोणती म्हातारी? जांगशान. आमच्या गुरुजी तसं सांगतो. आमचे गुरुजी म्हणायचे जुन्या काळातल्या म्हाताऱ्या म्हणजे हाडाळणी सू. जुन्या काळातल्या सासा म्हणजे हाडाळणी सू. का म्हणजे जुन्या काळातल्या सगळ्या सासा आता येड्या बाबळी घेऊन जन्माला आल्या. लय सासू जुन्या काळात ताप द्यायच्या मनसुदाला. ती सासू दारात बसली आणि देव निघाला. महाराज 80 वर्षाच्या म्हातारीचं रूप घेऊन. ती म्हातारीला बसल्यावरती विचारलं, देवा कसं पाहिलं? कोण चाललंय? देवाला वाटलं नावही ठेवलं नाही. बरोबरीत नाव ठेवून घेतलं. श्यामाई, श्यामाई. बरोबर श्यामाई का? कुठं चालल्या? देव म्हणले काशी यात्रेला. मुक्काम म्हणजे जागा सापडल तर येता का मुक्कामी? वा, मनात तर केलं. तिच्याच घरी मुक्कामी जायचं होतं, येतोच म्हणले. ती म्हातारी घरी आली. देवाचं नाव ठेवलं श्यामाई. देवाने विचारलं त्या म्हातारीला, तुमचं नाव? ती म्हणली यमाई. यमाई. मुलीचं नाव पडलं यमाई श्यामाईची लीला. सासू झाली यमाई, देव झाला श्यामाई. हो, देवाला वाटलं आता संध्याकाळी जेवण खाऊन करायचे आणि सासूला झोप लागली की घरात जायचं, सुनाची भेट घ्यायची. पण म्हातारी हुशार. जेवण झाले आणि ती सासू म्हणणारी यमाई सुनाला म्हणली, पोरी हो, आता मदीनला उन्हाळ्यातले उकडाले बाहेरच बाळा टाका. इथं झोपत होतो आम्ही. तुळशीच्या वाट्या जाऊन बाळा टाकल्या. दोन्ही म्हाताऱ्या झोपल्या. महाराज देवाला वाटतं आता सासू झोपली की उठावून घरात जावं. पण म्हाताऱ्या माणसाला काय झोप येते म्हणतात. म्हातारी जागीच. देवाला घरात त्याला संधीच मिळेना. मग पहाट 5 वाजता देवाने इंद्राला फोन केला, इंद्रा पाऊस पाडा. इंद्र म्हणला, जेव्हा उन्हाळा आहे पाडा. आणि भर उन्हाळ्यात महाराज इंद्रानं पहाटच पाऊस पाड. यंदाच पडलाय. असा पाडला महाराज. पाणीच पाणी. मुगी म्हातारी उठली, पोरी हो, दार उघडा, दार, आम्ही भिजायला लागलो. मग बरोबरीत पोरी उठल्या, दरवाजा उघडला. तो दोन्ही म्हातारी भिजल्या. मोठा पाऊस होता. सासू म्हणली, म्हणजे आम्ही पोरी हो, मी तर भिजलेच पण काशीला झाली म्हातारी भिजली म्हणले. पटकन हिला आंघोळ घाला गरम पाण्यानं. ही फार वेळ भिजलेली राहिली तर पूर्ण पॉझिटिव्ह होईल. मग देवाला मध्ये नेलं, गरम पाणी न्हाणी घरामध्ये बसवलं आणि मग देवानं लुगडं पाठवून चतुर्भुज. मग गोपी म्हणल्या, भगवान घरी आला ते ठीक आहे, आंघोळ घालतो हे ठीक आहे,
पण आम्हाला कांत भक्ती घडावी, तू आमचा पती असला पाहिजे, आम्ही तुझ्या दासी असल्या पाहिजे. देव म्हणजे थांबा तेही करतो. आंघोळ झाली, पुन्हा कपडे नेसून म्हातारीचं रूप घेऊन बाहेर आला महाराज. आणि देव गेला निघून. त्या म्हातारीला 4 लेकरं होते. म्हातारी म्हणजे लेकाला आपल्या डबे घाण रानात चला. आणि लक्षात ठेवा 5 वाजल्याशिवाय महागारी यायचं नाही. हो, आता म्हातारीचे 4 लेकरं बायकोच होते मला जुन्या काळात आईचं. 4ही लेकरं रानात निघून गेले आणि 4ही लेकरं रानात गेल्याबरोबर देवानं त्या चौघाची रूप घेतले. महागारी आला महाराज. चौघाची रूप घेऊन महागारी आला. म्हातारीनं पाहिलं. म्हातारी म्हणजे तुम्हाला म्हणलं होतं का नाही 5 वाजता यायचं नाही. अगं आई रानातच गेलतो म्हणजे उसाला पाणी द्यायचं होतं पण रातभर पाऊस पडला, काय काम नाही म्हणजे रानात. हो, म्हातारी म्हणजे तेही खरं भाकरा. 4ही देवाचे रूप घरात घातले महाराज आणि 5 वाजता खरी लेकरं आली. मग म्हातारीला नशीब बघायला. हो ना रे, तरी धाकटा पोरला थोरल्या पोरला म्हणला दादा आपल्या म्हातारीचं 100% मनात गिऱ्हाईक बिघडलंच म्हणलं. आज आपल्यालाच बघायली म्हणला. आणि जवळ गेल्याबरोबर म्हातारी म्हणजे कोण तुम्ही? दादा तुला म्हणलो होतो म्हातारीचं फ्यूज गेले. अगं आई आम्ही तुझेच लेकरं. माझे लेकरं? नाही म्हणले माझे लेकरं घरात आहेत. पोरं म्हणजे बघा रे म्हातारीनं कोणाला घरात घातले. अगं आई आम्ही तुझेच? नाही नाही म्हणले माझे लेकरं घरात आहेत, तुम्ही खोटे आहेत. मग शेवटी पोराला नावीला झाला. मग पोराने खुला सांगितली अगं आई आठव जरा रात्री मंदिरात पोथीला जायची, शेताला नावा जोड आणि तुझी छापलाच. तू काय थोडा संसार केलास का म्हणले? काढाचं काढ केलं, रक्ताचं पाणी केलं, 1 दिवसाची रात्री केलीस. रात्रीचा दिवस केलास. दिवस आपलं स्वयंपाक गोळा करीत होतीस, रात्री लोकांचं दिसून आणत होती. आमच्याकडे फार कष्ट केलं साई तू. मग म्हातारी म्हणे कळलं कळलं माझेच आहेत तुम्ही, कळलं. अगं आई शेजारणीची वाटी घरी आली तर तू कवा माघारी जाऊ दिली. मग म्हातारी म्हणजे खात्री पटली खात्री माझेच आहेत तुम्ही. घरात कोण घातले काय माहित म्हणजे बघा. बरे हो उघडा दार. पोरीने दार उघडलं. आतून देवाचे 4 रूप बाहेर आले आणि बाहेरचे 4 सेम टू सेम. आता पेच पडला आपले यातले कोणते डुप्लिकेट कोणते ओळखू येईना. सुनलाच म्हणाली पोरीओ त्यातले तुमचे नवरे कोणते? तर पुरी म्हणल्या दोन्ही आमचेच आहेत. आता देवाच्या रूपाला आपण नाही कसं म्हणतेला आमचेच आहे. म्हातारीला वाटलं ही तसं नंदाच्या घरी जावं. हे 8 गावडे पोरं सगळं घेतले, ती 4 सुना घेतल्या. म्हातारी नंद बाबा म्हणून बाबा माझं मलाच कळलं नाही माझे पोरं कोणते त्याला शोध लावा. नंदबाबांना भरपूर प्रयत्न केले पण ओळखू येईना. शेवटी नंदबाबांनी पोरीला बाजूला घेतलं. सुनाली आपल्या आपल्या मालकाची एक गुप्त खून सांगा. आपापल्या मालकाची गुप्त खून सांगा. मालक ओळखू येईना तुमची. मग एक जण म्हणजे बाबा माझ्या नवऱ्याच्या डाव्या कानामागं तीळ आहे. आता बारीक आहे का? जो खरा खुरा नवरा होता त्याच्या कानामागं उग बारीक अपष्ट तीळ होता पण डुप्लिकेटच्या कानामागं टळटळीत तीळ होता. त्याला काय व्हायला येत नाही महाराज. सगळे रूप धरायचे. नंदबाबाला तेच काही सुटे ना. आता काय करावं? होयो घरात जा. कृष्णाच्या आईला बोलवून आणा. यशोदा माईला बोलवलं. यशोदा विचारलं का हो आपला कान्हा कुठे? म्हणजे काल खेळायला 4 वाजता अजून आला नाही. नंदाच्या घरात नाही आपलंच काम आहे. पण उघड कसं पाहावा? समोर हातीला आंघोळ करायचा होत होता 25 फूट लांबीचा. नंदबाबा म्हणले पोरा हो ज्याची उडी हौदाच्या पलीकडे जाईल बायको त्याची. आता ज्याच्या खऱ्या बायका होत्या देवाच्या रूपाने पटापटा उड्या मारल्या आणि खऱ्या ज्याच्या बायका होत्या डोसक्याला हात लावले गेली. आधीच मिळायला गेली ते कशी तरी मिळाली गेली म्हणजे आता रडायला लागले. नंदबाबा म्हणजे रडला उठा ह्या आपल्या बायका माघारी. पाया पडायला नंदबाबाच्या बरोबर तुमच्यामुळे मिळाल्या. आपल्या बायका घेतल्या गेली महाराज घरी. देवाची रूप भांडायले बाबा आम्ही उड्या मारल्यात आमच्या बायका असायला पाहिजे. नंदबाबांनी काम बघा कृष्णा बाद झालं मी नाटक सादर रेडू. मग देवाला रूप काढून महाराज मूळ रूपात आला आणि मग नंदबाबाला म्हणाला देव बाबा कोणालाच कळलं नाही तुम्हाला कसं कळलं मीच आहे म्हणून. नंदबाबा म्हणजे कृष्णा तू देवाशील मी देवाचा बाप.
मलाच कळतंय म्हणले. हे धर्म महाराज 4 वेळी तर 4 सुना गेले निघून, नंदबाबा कामाला निघून गेले, पण ती म्हातारी सासू यशोदे आवाज तुझ्या लेकराला. आतापर्यंत चोऱ्या केल्या बोललो नाहीत आम्ही, आमच्या लेकरांची खोड काढली बोललो नाहीत आम्ही, पण तुझ्या पोरानं आज आमच्या सुना नाचवल्या. आवडी आवडी तुला काला, आवडी आवडी तुला काला, नाचीवेला आमच्या तुला, नाचीवेला आमच्या तुला. यानं आमच्या सुना नाचवल्या. ही अक्षर मी लिहिला जाईल का यशोदा या गोष्टीचा राग आला. आणि हे स्पष्ट लिहिले तुकोबानी. महाराज म्हणले यांच्या घरी जायचा. काय बोलणार? यांच्या व्रताची धरोनिया रूपे, यांच्या व्रताची धरोनिया रूपे, यांच्या व्रताची धरोनिया रूपे, घरी रूपी म्हणे गुंतल्या वासना. त्यांच्या व्रताची धर्मिया रूपे, त्यांच्या घरी त्यापे भोग करी. महाराज म्हटले भगवान गोपीच्या मालकाचं रूप धरून आमच्या घरी आला. म्हातारी घराला सांगितलं आमच्या सुनाला सोडायला. आता बघ तुला काय करायचं. इतक्या दिवस दुर्लक्ष करणारी यशोदा पण रागवली महाराजा. कृष्णा तू आता गावात थांबायच्या कामात. उद्या जाई भगवानही तयार आहे. त्याला अनेक लीला करायच्या होत्या महाराज. मग दुसऱ्या दिवशी 9 लक्ष गाई सगळे मित्र सोबत घेतले. एक हातात काठी, पायामध्ये जोडवा घातल्या, खडावा घातल्या, खांद्यावर तांबडी आणि जगाचा मालक गाई राखल्या करता वनामध्ये. गाई चालल्या वनाप्रती, गाई चालल्या वनाप्रती, गाई चालल्या वनाप्रती, गाई चालल्या
वाळवंटामध्ये वृंदावनामध्ये आला. आता वृंदावनात त्यानं अनेक लीला केल्या, अनेक खेळ खेळले, विटी दांडू चेंडू गोऱ्या नानापरी अनेक खेळ त्यानं खेळले महाराज. आणि मग शेवटी सगळे गोपाल म्हणजे देवा 11 ते 1 चा टाइम होता, एक वाढला वाटते. आणि मला काय मजा आहे खेळ खेळण्यामध्ये, थंडी भार पोटी भूक गाय खेळायचे सुख, काय खेळण्यामध्ये. आणि मी ह्या धोरणाचा गोळा बरं का, कीर्तन पदरात पडू नाही तर पडू, पण 2-2 घास पदरात पडले लोक कीर्तन येत नसतात महाराज. कीर्तन झाल्यावर प्रसाद असतो म्हणून येत असतात. एवढे लोक लांबून आले, पावसा पाण्याचं वातावरण आहे. मग देवा आवरा आता, ठीक आहे म्हणजे सगळ्या काही एकत्र केल्या, चढा म्हणून काही पैसोजी काही सगळ्या काही एकत्र केल्या. भगवंतांनी सांगितलं सगळ्या शिवरे एकत्र करा, आता आणायला लावल्या. ते म्हणजे बा आमच्या घरी कोणी नाही, ह्या भागात ठीक आहे मग सगळ्याच्या शिवरे एकत्र केल्या. गोपाळ कमलाकार बसवले, आता मध्ये प्रसाद घेतला. जगाचा मालक सगळ्या गोपाळाला काल्याचा प्रसाद वाटतो. कुंडली यथामशेता अवकाश ही काल्याची सेवा भगवान हनुमंतरायाच्या कृष्ण कन्हैयाच्या चरणी समर्पित करू. उपस्थित सेवेकरता तुम्ही सकल श्रोतृवर्ग, माता माऊल्या, उपस्थित समस्त गुणवान टाळकरी, गायनाचार्य, महाराज मंडळी, मृदंग वादक, तरुण मंडळी, विनेकरी, सप्ताहाचे आयोजक, नियोजक, निमंत्रक सर्वांच्या चरणी कोटी कोटी विनम्र भावे अभिवादन करतो.